आजचा दिवस खगोल वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण 30 जून हा आजचा दिवस 1 सेकंदाने मोठा असणार आहे अशी माहिती नासाने दिली आहे। याला लीप सेकंद असं म्हटलं जातं। पृथ्वीचं फिरणं काहीसं सावकाश होत असल्यामुळे योग्य वेगाचं गणित साधण्यासाठी लीप सेकंद हा पर्याय आहे। साधारणपणे दिवस 86,400 सेकंदांचा असतो, मात्र पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो यावर दिवसाची एकूण लांबी ठरलेली असते। यानुसार हा वेळ 86,400.002 सेकंद इतका आहे। एका सेकंदाचं मोजमाप सीसीएमच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या संक्रमणावर आधारित असतं। 24 तासांचं घड्याळ सामान्यतः 23:59 वरून 00:00 वर जातं, मात्र 30 जूनला ते 23:59 वरून 23:59 वर जाईल। एका सेकंदासाठी अनेक गोष्टी बंद राहतील। 1972 पासून लीप सेकंद मोजण्यास सुरुवात झाली आहे। यंदाचा लीप सेकंद हा वर्ष 2000 पासून केवळ चौथा लीप सेकंद आहे। या लीप सेकंदाबाबत खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग मंदावतोय, त्याला एक भरती ओटी टायडल फोर्सेस हे एक कारण आहे आणि इतरही कारण आहेत। त्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती हळूहळू फिरते आणि आण्विक घड्याळ जे आहे ॲटॉमिक क्लॉक ते ॲक्युरेट असतं आणि ते बरोबर वेळ दाखवतं, पण पृथ्वी त्याप्रमाणे येत नाही त्या ठिकाणी। आणि म्हणून काही वर्षांनी जेव्हा असा फरक वाढतो तेव्हा आण्विक घड्याळ थांबवतात ऍक्च्युअली आणि पृथ्वी येऊ देतात त्या ठिकाणी 1 सेकंद आणि मग घड्याळ सुरू करतात। म्हणजे हे याला लीप सेकंद म्हणतात। हे 30 जून किंवा 31 डिसेंबर जेव्हा तो फरक वाढत जातो त्यावेळी ते ऍडजस्ट करतात। परंतु सामान्य माणसाच्या घड्याळामध्ये 1 सेकंदाचा काही फरक होत नाही। 1 सेकंदाने दिवस वाढला असं आपण म्हणतो, पण हे संपूर्ण जो फरक आलेला असतो तो ऍडजस्ट केला जातो या दिवशी। आण्विक घड्याळ ॲक्युरेट आहे, पृथ्वी ॲक्युरेट नाहीये, तिचा वेग मंदावतोय। म्हणजे खरं सांगायचं तर काही वर्षांनी कोट्यावधी वर्षांनी 24-25 तासाची दिवस असणार आहे। भरपूर वेळ झोपायला मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।